न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या रशिया ऑस्ट्रिया दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रियाला पोहोचले आहेत। ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहमर यांची त्यांनी भेट घेतली। आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात पंतप्रधानांनी नेहमर यांनी स्वागत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत। भारत ऑस्ट्रियाची मैत्री आगामी काळात आणखी मजबूत होईल असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। कार्ल नेहमर यांनीही मोदींच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आहे। केंद्र सरकारनं खलिस्तानी समर्थक असलेल्या सिख फॉर जस्टिस या संघटनेवरची बंदी आणखी 5 वर्षांनी वाढवली आहे। बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत मंगळवारी ही कारवाई करण्यात आली। भारतानं दहशतवादी म्हणून घोषित केलेला गुरपतवंत सिंग पन्नूनं अमेरिकेतून चालवत असलेली ही संघटना आहे। देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचं आढळून आल्यानं केंद्र सरकारनं 2019 मध्ये या संघटनेवर बंदी घातली होती, तर राष्ट्रीय तपास संस्थेनंही पन्नूवर याआधीच अनेक खटले दाखल केले आहेत। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। काल हा शासन निर्णय जारी करण्यात आला असून यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून ही वाढ लागू होणार आहे। या निर्णयाचं राज्य राजपत्रित अधिकारी कर्मचारी महासंघानं स्वागत केलं आहे। पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर पुरात विस्थापित झालेल्या कुटुंबांचं पुनर्वसन गोखलेनगर इथं झालं आहे। तिथं वाढीव बांधकामासाठी धोरण ठरवणं आवश्यक आहे। त्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना सिद्धार्थ शिरोळे यांनी उपस्थित केली होती। आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर बिहार दिल्ली स्लीपर बस दुधाच्या टँकरला धडकल्यानं 18 जण ठार आणि 19 जण जखमी झाले आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव जिल्ह्यातील रस्ता अपघाताची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या शोकसंतप्त कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली आहे। मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत। भारतीय नेमबाजी संघाचे माजी राष्ट्रीय प्रशिक्षक आणि नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे संयुक्त महासचिव पवन सिंह यांची पॅरिस ऑलिम्पिकसाठी पंच म्हणून निवड झाली आहे। हा होता आजचा बातमीनामा। पुन्हा भेटू पुढच्या बातमीनाम्यामध्ये। तोपर्यंत नमस्कार।